31/7/2026 मालेगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधील सोयगाव आनंदनगर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। महानगरपालिकेची मुख्य गटार आणि नाले पूर्णपणे घाणीने गच्च भरलेली असल्याचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। स्थानिकांच्या माहितीनुसार या भागातील गटारे गेल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे गटारीमध्ये कचरा आणि घाण अडकून राहिल्याने पाण्याचा निचरा होत नाही। गटारे तुंबल्याने पावसाचं पाणी आणि गटारीचं सांडपाणी एकत्रित होऊन रस्त्यावरून वाहत आहे, त्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचं स्वरूप आलंय। साचलेल्या घाण पाण्यामुळे डास, विंचू, सर्प, इतर जलचर, किडे, जंतू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। सर्व गटारींच्या माध्यमातून थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत। डबके साचल्याने डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढलाय। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका आहे। 2 दिवसांपासून पाऊस सुरू असूनही महानगरपालिकेचा एकही कर्मचारी आणि विद्यमान नगरसेवक या परिसरात फिरकलेले नाहीत असा आरोप नागरिकांनी केलाय। केवळ निवडणुकीच्या वेळी मतांसाठी येणारे लोकप्रतिनिधी सध्या नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त होतोय। आम्ही टॅक्स भरतो, पण आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत। घराबाहेर पडणे देखील कठीण झाले। दुर्गंधी आणि डासांमुळे रात्री झोप येत नाहीत। प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने जेसीबी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गटारे साफ करून पाण्याचा निचरा करण्याची आणि परिसरात औषधी फवारणी करण्याची मागणी केली। पावसाळा वाढ होण्यापूर्वीच ही समस्या सोडवली नाही तर साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महानगरपालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे। वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव प्रतिनिधी।